हाय, गुड आफ्टरनून. दिस इज अंकिता हियर. तुमचं नाव? माझं नाव आशिष लोमटे. माझं नाव उज्ज्वला लोमटे. ओके. सो मॅम, तुम्हाला या स्कायफिनिया प्रोजेक्टबद्दल कसं कळालं? ॲक्च्युली आम्ही एक चॅनल पार्टनरला रीच आउट केलं होतं. ओके. त्यांच्या थ्रू आम्हाला हे प्रोजेक्ट कळालं. ओके. आणि मग स्कायफिनियाच का? आता ह्याच्यामध्ये इतकी प्रोजेक्ट्स आहेत आजूबाजूला, मग स्कायफिनियाच का चूज केला तुम्ही? लाईक असं काय आहे? आम्हाला ना कनेक्टिव्हिटी असं थोडं म्हणजे प्राईम लोकेशन वगैरे पाहिजे होतं. नियर बाय डांगे चौक आहे, त्यामुळे तसं तर आम्ही ते प्रेफर केलं हा स्कायफिनियाचा प्रोजेक्ट. ओके. मग तुम्हाला कनेक्टिव्हिटी तर आवडलीच आहे. हां. राईट. मग तुम्हाला फ्लॅटबद्दल कसं वाटलं? म्हणजे ॲम्बियन्स आणि ओव्हरऑल हा फ्लॅट वास्तू कंप्लायन्सनुसार बनलेला आहे. हां, आणि तुम्हाला किचन कसं, म्हणजे तुम्हाला हवं तसंच आहे किचन का Yes. काय? डेफिनेटली मला जसं पाहिजे होतं किचन, की जसं एक पाहिजे असते आपल्या बायकांना Right. किंवा मुलींना वगैरे किचन मेंटेन. Spacious. हां, स्पेशियस वगैरे त्या सगळं त्याप्रमाणे आहे. राईट. ओके. मग ॲम्बियन्स काय वाटते तुम्हाला? कसे आहेत ॲम्बियन्स? आणि तुम्हाला जे म्हणजे हवं होतं ते आहे का याच्यामध्ये इतकं? ॲक्च्युली आम्ही हा प्रोजेक्ट बघायच्या आधी पण भरपूर एक्सप्लोअर केलं होतं. एक 4-5 महिन्यांपासून एक्सप्लोरेशन चालू होतं. ॲक्च्युली आम्ही जसंच एंटर केलं तर जो लेआउट आहे की हॉल आणि म्हणजे डायनिंग एकत्र, परत मग किचन तिथं साईडला, ते लेआउटच आम्हाला भेटलं नव्हतं कुठं. आम्ही जर इनिशियली जो फर्स्ट इम्प्रेशन असतो फ्लॅटचा कुठलेही, तोच आमच्यासाठी खूप चांगला होता की ओके. हा लेआउट युनिक आहे. असं लेआउट आम्हाला मार्केटमध्ये तरी नाही भेटलं. राईट राईट. आणि मग तुम्हाला जसा व्ह्यू हवा आहे बाल्कनीमधून वगैरे तसा आहे? आणि येस कसं येस, आहे? आम्ही तर असं म्हणजे चूज केलेलं आहे की व्ह्यू आम्हाला स्विमिंग पूल आहे समोर व्ह्यू आहे. Right. मग आजी, तुम्हाला फ्लॅट कसा वाटला? आणि आवडला ना. वयस्कर लोकांसाठी करमणूक साधन आहे, आम्हाला बसायसाठी आहेत म्हणला ना व्यवस्था. राईट. असं आहे. पुन्हा आमच्या गावातून जर आलं तर आम्हाला उतरायला आणि जवळ यायला पण म्हणजे चालत जरी आलं तर सोपं आहे, असं जवळ आहे. आणि तुम्हाला खाली चालायला सुद्धा भरपूर हा. आहे, तुम्ही व्यायाम बसू शकता. करायसाठी, हो ना. राईट. हो. आजोबा, तुमचं काय मत आहे? माझं मत म्हणजे लोकेशन तर एकदम चांगलं आहे. आम्ही बीड जिल्हा अंबाजोगाई येतो तिथं, म्हणजे ऑटो वगैरे करायची गरज नाही, इथं उतरले की पायी येऊ शकतो 2 मिनिटात. आणि कॉन्फरन्स हॉल ही छोटा चांगला आहे म्हणले. पुन्हा स्विमिंग टँक आहे, हो. लहान मुलासाठी आहे. बरं वाटले त्याचे, पण ती उंची कमी वाटली हो थोडी. आमच्या इकडे 12 फुटाची उंची असते, इथे 9 फुटाचीच म्हणाली. ती उंच पण म्हणाली आम्हाला. मग इकडलं असंच असते म्हणाले तुम्ही ना. असं. ओके. मग तुम्हाला सेल्स टीमचा एक्सपिरियन्स कसा होता तुमचा? चांगले होते. ॲक्च्युली आम्ही दिलीप सरांना रीच आउट केलं होतं. अच्छा. तर ओव्हरऑल म्हणजे नेगोशिएशन आणि आमचं जे बजेट होतं त्याच्यामध्ये प्रॉपर डिस्कशन करून प्रदीप सर पण होते, त्यांनी पण हेल्प केली आम्हाला. तर ते बजेटमध्ये बसवण्याचं काम त्यांनी केलं. मी त्यांना त्या दिवशी तेच बोललो की फ्लॅट आम्ही घेण्यासाठी आला आहेत, पण तुम्ही दिला पाहिजे. त्यांनी मग ते बजेटच्या वर जेवढे जात होते तेवढी नेगोशिएशन करून मग ते ॲट दी एंड आम्हाला जसं पाहिजे होतं तसं भेटला. हां भेटलं. तुम्ही कोणाला रिकमेंड करताल हा फ्लॅट? म्हणजे मी flat ॲक्च्युली बघितला. माझे जे कलिग्ज आहेत ना त्यांच्यासोबत ते आता बोललोय त्यांना मी की ही सोसायटी चांगली आहे. इनिशियली तर मी बोललोय. आता म्हणजे मला सगळ्यात महत्त्वाचं होतं की जो लोकेशन आहे तो लोकेशन हिंजवडीपासून जवळ आहे. आणि सध्या इथं जरी मेट्रोचा काही प्लॅन नसेल तरी ॲट दी एंड इथून हिंजवडीचा जो मेट्रो आहे तिथं आपण रीच आउट करून हडपसरलाही नंतर जर मला मूव्ह करायला लागेल तर तेही होऊ शकतं. आणि हिचं ऑफिस पण म्हणजे चिंचवडला आहे, तर हिला तर जवळच आहे या प्रोजेक्ट पासून, त्यामुळे पण आम्ही प्रेफर केला हा प्रोजेक्ट. अच्छा, ग्रेट. सो मला ओव्हरऑल प्रोजेक्टबद्दल सांगताल, लाईक तुम्हाला कसं वाटलं आणि हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? the experience was good actually. So as expected, as I mentioned, the location is perfect. Right. Apart from that, there are countless amenities. So amenities, number of amenities is such like there are amenities, but it might be possible in future like we might not be able to use those amenities. Lots and lots of amenities are there. As my parents also mentioned, like there are some amenities which are focused to their age. So like children's play area, again sitting out area for the elderly. Right. And swimming pool. Swimming pool for us is a major amenity. So earlier we had one project. We went there. All was good, but there was no swimming. And I and my father also like swimming. ओके. So it was actually a deciding factor for us. तुम्हाला आवडेल मस्त स्विमिंग पूल मध्ये जायला वगैरे? पूल वगैरे ते आम्हाला ते मोठ्या तळ्यात पोहायचं. आणि आणि पहाटे 5 वाजता जातो मी
ओके एकटाच पोहतो मोठ्या तळ्यात. वाव. पण आता काय झालं, डॉक्टरला काल परवा दाखवलं तर कानाचा प्रॉब्लेम अच्छा. ऐकूया पोहायला जाऊ नका म्हणजे स्विमिंग पूल ही थोडं मला छोटच आहे पोहायला. हो आजपर्यंत पोहतो मी. सर्व म्हणतात ना नदी आहे इथंच. साठी हा फ्लॅट कसा वाटतोय? हा फ्लॅट कारण की नियर बाय लोकॅलिटीमध्ये हॉस्पिटल्स नियर आहेत आणि स्कूल पण आहे जवळपासच्या एरियामध्ये, त्यामुळे मग आमच्या फॅमिलीसाठी तर हा एकदम परफेक्ट आहे हा Right. प्रोजेक्ट. आजी आजोबा तुम्ही खुश आहात यासाठी? आवडला आम्हाला. अच्छा ठीक आहे. थँक्यू सो मच मॅम, थँक्यू सो मच.